पुढे। परंडा विवाह निबंधक कार्यालयातून ऑनलाईन बारकोडयुक्त विवाह प्रमाणपत्राची मागणी, माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे निवेदन। परंडा प्रतिनिधी। परंडा येथील ग्रामीण रुग्णालयातील विवाह निबंधक कार्यालयामार्फत नागरिकांना ऑनलाईन बारकोडयुक्त विवाह नोंदणी प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था तात्काळ सुरू करण्यात यावी, या मागणीसाठी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ परंडा यांच्या वतीने जिल्हाधिकारी धाराशिव, तहसीलदार परंडा तसेच वैद्यकीय अधीक्षक तथा विवाह निबंधक ग्रामीण रुग्णालय परंडा यांना निवेदन सादर करण्यात आले। निवेदनात नमूद करण्यात आले आहे की परंडा येथील विवाह निबंधक कार्यालयात विवाह नोंदणी झाल्यानंतर आजही नागरिकांना जुन्या पद्धतीचे हस्तलिखित किंवा मॅन्युअल ऑफलाईन विवाह प्रमाणपत्र दिले जात आहे। मात्र सद्यस्थितीत हे प्रमाणपत्र विविध शासकीय कामकाजासाठी ग्राह्य धरले जात नसल्याने नवविवाहित महिलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। महासंघाच्या म्हणण्यानुसार या ऑफलाईन प्रमाणपत्राच्या आधारे आधार कार्डवरील नववधूचे नाव बदलण्यासाठी UIDAI कडून मान्यता मिळत नाही। त्यामुळे आधार सेवा केंद्रांमध्ये हे प्रमाणपत्र अवैध ठरवले जात असून नाव बदलण्याची प्रक्रिया पूर्ण होत नाही। याचा थेट परिणाम परंडा शहर व तालुक्यातील शेकडो नवविवाहित महिलांवर होत असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे। आधार कार्डवरील नाव बदलता न आल्यामुळे केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेणे, मतदार यादीत नाव समाविष्ट करणे किंवा नाव बदलणे, रेशन कार्डमध्ये नाव नोंदवणे, बँक खाते उघडणे, पासपोर्ट काढणे तसेच इतर कायदेशीर प्रक्रियेत मोठ्या अडचणी निर्माण होत असल्याचे महासंघाने निदर्शनास आणून दिले। डिजिटल इंडियाच्या युगात राज्यातील अनेक तालुक्यांमध्ये ऑनलाईन बारकोडयुक्त विवाह नोंदणी प्रमाणपत्र उपलब्ध होत असताना परंडा येथे अद्याप अशी सुविधा उपलब्ध नसल्याबद्दल महासंघाने नाराजी व्यक्त केली आहे। ही सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांना मानसिक, आर्थिक व प्रशासकीय त्रास सहन करावा लागत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे। माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाने प्रशासनाकडे मागणी केली आहे की परंडा येथील विवाह निबंधक कार्यालयातून ऑनलाईन बारकोडयुक्त विवाह नोंदणी प्रमाणपत्र देण्याची डिजिटल व्यवस्था पुढील 15 दिवसांच्या आत सुरू करण्यात यावी। अन्यथा जनहितासाठी प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन व धरणे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे। तसेच अशा परिस्थितीत निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नास प्रशासनच जबाबदार राहील, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे। या निवेदनावर फारुख शेख, विजय मेहर, धनंजय गोफणे, जमीर सिकलकर, अमित आगरकर, कुलदीप देशमुख, शिवाजी करळे, किशोर येवारे, फारुख मुलाणी आणि भारत जाधव यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। जनहितार्थ न्यूज एक पाऊल पुढे। मुख्य संपादक धनंजय गोफणे। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।